मतदारसंघामध्ये ठाकरेंना आता धक्का बसणार आहे। ठाकरेंचीच आता साथ सोडताना दिसेल, कारण ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर ठाकरे गटासाठी हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत। खरं तर ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार असल्याचं आता स्पष्ट होताना दिसून येत आहे। कुठल्या प्रकारचा धक्का आता ठाकरेंना सहन करावा लागणार आहे? नक्कीच विशाल, जर आपण बघितलं असेल तर उद्धव ठाकरे मुंबईतील त्याआधीच कुठेतरी ज्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती त्याच ठिकाणी कुठेतरी आता त्यांच्या पक्षाला खिंडार पडताना पाहायला मिळत आहे। त्यांच्या जवळचा म्हणजे निकटवर्तीय रवींद्र वायकर मानले जातात ते आमदारच आता त्यांची साथ सोडणार अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। जर आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा खऱ्या अर्थाने जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात सुरू होती आणि ते कधी प्रवेश करतील याची वाट देखील अनेक जोगेश्वरीतील त्यांचे कार्यकर्ते बघत होते। मात्र आता जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार रवींद्र वायकर जे आहेत ते येत्या काही दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। तसे आदेश काही पदाधिकाऱ्यांना, त्यामध्ये शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, त्यासोबत रवींद्र वायकर यांच्यासोबत असलेल्या काही नगरसेवकांना तसे आदेश देखील गेल्याची माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता रवींद्र वायकर यांचे शिवसेनेत अर्थात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश कधी करणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जर आपण विशाल जर पाहिलं असेल तर रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील 3 टर्म आमदार आहेत। 2009 असेल, 2014 आणि त्यानंतर 2019च्या निवडणुकीत ते सलग तिसऱ्यांदा आमदार झाले होते। त्यामुळे कुठेतरी हा ठाकरेंना धक्का असणार आहे, कारण जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात रवींद्र वायकर यांचा एक होल्ड आहे। त्या ठिकाणी रवींद्र वायकर यांची एक ताकद आहे। रवींद्र वायकर यांच्या समोर कोणी जरी उभा राहिला तरी रवींद्र वायकर निवडून येत होते। मात्र आता त्यांनीच जर उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर हा उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा धक्का मानला जाणार आहे। कारण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरेंच्या अतिशय जवळचे असे आमदार म्हणून रवींद्र वायकर यांची ओळख आहे। मात्र ते देखील आता कुठेतरी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच सुशांत, मात्र यापूर्वी देखील आपण पाहिलेलं होतं की राज्याच्या राजकारणामध्ये आणखी भूकंप होताना पाहायला मिळतील, त्याचं सुतोवाच म्हणायचं का? जसजशा निवडणुका जवळ येताना दिसतात अनेक राजकीय धक्के या पक्षांना बसत असल्याचंही पाहायला मिळत आहे। त्यातलाच हा मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा असं म्हणायचं का? नक्कीच जर विशाल आपण बघितलं असेल तर लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत। नुकत्याच काँग्रेसच्या काही नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली, काही जण शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर काही जण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आणि त्यानंतर आता हा सगळ्यात मोठा धक्का जो आहे तो उद्धव ठाकरेंना मानला जातो। कारण ज्यावेळी उद्धव ठाकरेंना गरज होती, मदत होती, त्यावेळी रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंसोबत कायमच उभे राहिले होते। जर आपण बघितलं असेल तर शिंदेसोबत ज्यावेळी काही आमदार निघून गेले होते त्यावेळी देखील रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंसोबतच होते। मात्र गेल्या काही दिवसात त्यांच्यावर ज्या पद्धतीने ईडीची कारवाई सुरू आहे त्यानंतर कुठेतरी एक चर्चा होती की रवींद्र वायकर जे आहेत ते उद्धव ठाकरे। नक्कीच सुशांत, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो। अंबादास दानवेजी आपल्यासोबत या क्षणी जोडले गेलेले। अंबादासजी, खरं तर बालेकिल्ल्याला खिंडार पडायला पुन्हा एकदा सुरुवात होताना पाहायला मिळते आणि थेट